मंडळाचं नाव आहे संकल्प सांस्कृतिक मंडळ. संकल्प असं नाव ठेवलं. मूर्तिकार आहे तो राहुल झुंजारराव करून आहे त्याचं नाव. व एक फ्रॉड केलेला आहे आमच्याकडून. 1.25 लाख रुपये घेऊन त्यांनी आमची मूर्ती अशीच ठेवून गेला. आमच्या मंडळाचे मुलं दिवस रात्र 3 दिवस आमच्या मुलांनी जी आज जे बाप्पाचं तुम्ही रूप बघताय हे आमच्या सगळं त्याचं श्रेय जाते आमच्या सगळ्या मंडळातल्या मुलांनी केली ती फक्त मंडळाच्या पोरांनी केली. राहुल झुंजार हे जे जेवढे रूप आहे याचं पूर्ण श्रेय आम्ही कोणालाच देणार नाही. आमच्या मंडळाच्या मुलांना पुढच्या वर्षी जर कुणी असेल तर ते राहुल झुंजारराव कडून कुणी मूर्ती घेऊ नका. तो 100% फ्रॉड व्यक्ती आहे. त्यावरती आमचं बाप्पाला ठेवून आमच्या मुंबईच्या संकल्पाला ठेवून आम्ही ती प्रॉपर पुढे नेतो आणि तेव्हा विसर्जन तिकडे होतं. तो ये जो बाप्पा है हमारे, ये मंडल का नाम क्या है बाप्पा का? ये मंडल का या मंडळाचं नाव आहे संकल्प सांस्कृतिक मंडळ. या मंडळाची स्थापना 2013 साली झालेली आहे. ओके. आणि आता आमचं जे मंडळ आहे ते म्हणजे याच्या अगोदर पण नाव होतं आमच्या मंडळाचं, पण ते नाव चेंज झालं. पिढीने पिढी चेंज होत गेले तर नाव चेंज होत गेलं. असं तर बघायला गेलं तर एक सिल्वर जुबली आमची तर होऊन गेलेली आहे. अच्छा. पण एक यंग आपलं ब्लड हे आम्ही 2013 साली आम्ही संकल्प सांस्कृतिक मंडळ एक चांगली काय बोलता विचारधारा घेऊन आम्ही या मंडळाची स्थापना केली 2013ला. अच्छा. आणि 13 पासून ते आतापर्यंत आमचं हे 13वं वर्ष आहे. अच्छा. आणि आम्ही और ये जो कितना 13 साल हो गए आपको मूर्ति को कंटिन्यू करते हुए? आप जो संस्कृति है वो उसको कंटिन्यू आप रेगुलर फॉलो कर रहे हो और आगे बढ़ा रहे हो बाप्पा को. और अभी जो मुंबईचा संकल्प नाम है मंडल का, तो ये नाम आपने मतलब कभी चेंज किया? 13 साल पहले? नाही, पहिला तो मुंबईचा लेबर कॅम्पचा संकल्प होता. अच्छा. ठीक आहे. आता गेल्या म्हणजे मागच्याच वर्षी आम्हाला एक चांगलं आपलं मंडळ आहे, आपलं गणपती आहे हा मोठा होत गेला हळूहळू आणि मंडळामध्ये मुलं पण वाढत गेली. तर त्याच्यामुळे आम्ही लेबर कॅम्पचा संकल्प हे नाव चेंज करून मुंबईचा संकल्प असं नाव ठेवलं. अच्छा, बड़ी बात है. जो कि और बाप्पा देख रहे हैं कितना विशाल रूप है बाप्पा का, जो कि बहुत बड़े बाप्पा है और देखने में बहुत अच्छे लग रहे हैं. तो इनका जो मूर्तिकार है वो मूर्तिकार कौन है इनका? आता याचा जो मूर्तिकार आहे तो राहुल झुंजारराव करून आहे त्याचं नाव. अच्छा. पण आता एक विषय आहे जो सर्वांना मला सांगायचा आहे. या वर्षीची जी आमची मूर्ती साकारणार होता राहुल झुंजारराव, तर आता त्यांनी आमच्यासोबत एक फ्रॉड केलेला आहे. आमच्याकडून 1.25 लाख रुपये घेऊन त्यांनी आमची मूर्ती अशीच ठेवून गेला, पळून गेला. रेडी केली नाही, काय नाही केली. हा मेसेज ऑलरेडी आम्ही एक सोशल मीडियावरती केलेला आहे. तिकडे गणसंकुलमध्ये माझा भाऊ आणि खंडागळे त्यांनी हा आमच्या मुलांना घेऊन हा मेसेज तिकडे ऑलरेडी केला होता सोशल मीडियाला. आमच्या मंडळाचे मुलं दिवस रात्र 3 दिवस आमच्या मुलांनी जी आज जे बाप्पाचं तुम्ही रूप बघताय हे आमच्या सगळं त्याचं श्रेय जाते आमच्या सगळ्या मंडळातल्या मुलांना, की त्यांनी दिवस रात्र एक करून 3 दिवसामध्ये ही मूर्ती बाप्पाची मूर्ती आम्ही साकारली. आमचं आगमन 24 तारखेला होतं, पण त्या कारणामुळं तो जो राहुल झुंजारराव पळून गेला त्याच्यामुळं आमचं आगमन हे 26 तारखेला झालं. अच्छा, बहुत बड़ा घटना हो गया आपके मंडल के साथ में. लेकिन बाप्पा है तो सब कुछ पॉसिबल हो जाता है और मंडल के सभी लोग का पूरा भरपूर योगदान है आपका आपके साथ में, जो बाप्पा को कि फिर से पूरा रेडी किए और फिर आगमन किए. लेट हुआ लेकिन टाइम पे हुआ आगमन. आता मूर्ती जी केली ती फक्त मंडळाच्या पोरांनी केली, राहुल झुंजारने नाही केली. राहुल तेच माझं बोलणं तेच आहे. हे जे तुम्ही आज समोर एक मूर्ती बघताय, तुम्ही दाखवा ही मूर्ती. आज याचं पूर्ण श्रेय जातं ते आमच्या सगळ्या मंडळाच्या मुलांना. त्यांनी 3 दिवस म्हणजे पूर्ण व्हाईट बॉडी होती, तर त्याच्यापासून तर आत्ताचं जे रूप आपण बाप्पाचं बघतोय हे जे जेवढं रूप आहे याचं पूर्ण श्रेय आम्ही कोणालाच देणार नाही. आमच्या मंडळाच्या मुलांना देईल. त्यांनी तिकडे 3 दिवस थांबून वडापाव खाऊन चहा पिऊन असे 3 दिवस काढून त्या माझ्या सगळ्या पोरांनी ही बाप्पाची मूर्ती रेडी केली. आणि आज 24 तारखेचं आगमन त्याच्यामुळे डिले झालं.
सोशल मीडियाला आम्ही केलं होतं 24 तारखेचं अपडेट केलं होतं, पण ते नाही झालं ह्या कारणामुळं. लोकांना आपल्या जे आपले फॉलोअर्स आहेत त्यांना माहिती नव्हतं, त्यांचे मेसेजही होते की काय झालं, काय प्रॉब्लेम झाला, तर त्याच्यामुळे तो सोशल मीडिया मेसेज केला होता. आणि आपल्या चॅनलद्वारे मी सर्वांना एकच सांगेल की राहुल झुंजारराव हा जो मूर्तिकार आहे, येणाऱ्या पुढच्या वर्षी जर कुणी असेल तर ते राहुल झुंजारराव कडून कुणी मूर्ती घेऊ नका. तो 100% फ्रॉड व्यक्ती आहे, तर त्याच्याकडून कुणी मूर्ती घेऊ नका. क्योंकि एंड टाइम पे अगर अटका दिए, ये तो ठीक है कि यहाँ पे कैसा मंडल के लोग हैं, सब लोग समझबूझ के बापा को 3 दिन में रेडी कर दिया. अगर आपके पास वैसे मंडल के कार्यकर्ता नहीं है फिर तो आप फंस जाओगे. आमचे मुलं त्या टायमाला शहापूर म्हणजे आसनगावला रात्री 2 बाईक घेऊन आमचे मुलं भर पावसामध्ये तिकडे गेले. हे जे मागचं तुम्ही जे प्रबळ बघताय हे सगळं टेम्पोमध्ये तिकडे लोड करून गणसंकुलमध्ये आणून वेल्डर हे ते सगळ्या गोष्टी करून भांडूपून आम्ही आर्टिस्ट बोलवले, ते कलर पेंट केलं. या सगळं जेवढं म्हणजे माझे 100% प्रभावल भी आया. तिकडून आणून इथे जॉईन केलं, गणसंकुलमध्ये जॉईन केलं. हे तिथून रेडीमेड नाही आलेलं आहे, हे ते गणसंकुलमध्ये आमच्या पोरांनी ती सगळी मेहनत घेतलेली आहे. 100% श्रेय मी जे आहे ते मुलांना देईल. तो बहुत अच्छी बात है ये मंडल के लिए जो कि इतना सपोर्ट करते हैं बापा के लिए. और अगर मंडल में इतने अच्छे लोग रहेंगे तो बापा क्यों नहीं आएंगे, और उनको आने से कोई रोक नहीं सकता. चाहे मूर्तिकार फरार हो या मूर्तिकार ना हो, उससे कुछ फर्क नहीं पड़ता है. तो बहुत ही अच्छी बात है ये मंडल के लिए जो कि इतना एक है, एक ग्रुप है. और जो नाम है मुंबई का संकल्प, जो कि एक संकल्प है कि बापा को लाना है तो लाना है, उसको कोई रोक नहीं सकता है, कुछ भी हो जाए. एक बड़ी बात है ये बापा के लिए. तो फिर अभी आप जो है विसर्जन इनका कभी करोगे, कितने दिन के लिए आप बापा को रखते हो? अभी 11 दिन का म्हणजे 11 दिवसाचा तर गणपती आहे या टायमाला सर्वांचाच. आता 6 तारखेला अनंत चतुर्थी आहे. अनंत चतुर्थीलाच आम्ही इकडून सकाळी 11 वाजता आम्ही निघणार आहे. आणि 11 वाजता निघून आम्ही गिरगावला आम्ही जातो. गिरगावला आमची विसर्जन करणार आम्ही गिरगाव चौपाटीला. ओके. तो अभी जिसको भी आना है विसर्जन करताना पण आम्ही म्हणजे असं नाही की आम्ही गिरगावला गेल्यानंतर तिकडे मध्यरात्री 3:30-4च्या टायमाला आमचं विसर्जन होतं. अच्छा, ठीक आहे. आणि असं विसर्जन नाही की आता तुम्ही गिरगावला गेले, तुम्ही जर गिरगावचे मागचे व्हिडिओ बघितले असतील तर तिकडे अशी परिस्थिती असती, लोक मोठ्या मोठ्या मूर्त्या करतात. मुंबईचा हा ट्रेंड आहे. लोक मुंबई आणि पुण्यामध्ये हाच फरक आहे की पुण्याला छोटी मूर्ती असती बाप्पाची. ठीक आहे. आपल्या मुंबईला ओळखल्या ह्याच्यासाठीच जातं की मुंबईमध्ये मोठ्या मोठ्या मूर्त्या असतात. पण लोक आता विसरत चाललेत की ते लोक मोठ्या मूर्त्या करतात आहे, पण त्यांचं विसर्जन प्रॉपर होत नाही जसं व्हायला पाहिजे. फक्त मूर्ती जीव चौपाटीला आपल्या गिरगावला सोडली, ट्रॉली पाणी मारला आणि सगळं मंडळ येतं. आमचं मंडळ तसं करत नाहीये. आमच्या जर पेजला तुम्ही फॉलो केलं, आमचे दुसरे तुम्ही मागचे विसर्जन बघताल तर आम्ही तिथे प्रॉपर बोटीवरती आमचं बाप्पाला ठेवून, आमच्या मुंबईच्या संकल्पाला ठेवून आम्ही ती प्रॉपर पुढे नेतो आणि तेव्हा विसर्जन तिकडे होतं. अच्छा, ही आपली सिस्टम आहे. हा सिस्टम आम्ही पुढे जातो. बहुत अच्छी बात है. बापा को आप पूरा अंदर ले जाके विसर्जन कर रहे हो. बाकी मंडल बोटीवरती हे करून. और बाकी मंडल क्या किए कि ले जाके उनको किनारे समुद्र के ऐसे ढकेल दिए, फिर पानी मार दिए और फिर चले आए. तो ऐसा नहीं, ऑलमोस्ट तसंच होतंय. आणि नंतर ते लोक ट्रॉली दुसऱ्या दिवशी 2 दिवसांनी ट्रॉली घेऊन येतो. पण आम्ही तसं नाही करत. विसर्जन करून ट्रॉली त्याच दिवशी आम्ही ज्यावेळेस सगळे जण घरी येतात त्याच वेळेस आमची पण ट्रॉली आमच्या सोबत असते. आणि आमचा हाच प्रयत्न राहील. आता जरी आम्ही 23 फुटाची मूर्ती आम्ही बसवतोय, ठीक आहे, पुढच्या वर्षी 25 फूट होईल नाही होईल किंवा 23च होईल, पण आमचं ध्येय हेच राहील की बाप्पाची मूर्ती हे प्रॉपर विसर्जन झाली पाहिजे. की असं नाही की फक्त मोठी मूर्ती बसवली आहे, आपला जो आहे ट्रेंड आहे, ठीक आहे, लोक बघतात आजकाल ट्रेंड चालू आहे मोठी मूर्ती बसवायचा म्हणून तो बसवतोय, असं नाही. विसर्जन आगमन पण त्या पद्धतीने असतं. 10 दिवसाचं आपलं बाप्पाची जी सेवा आहे त्या पण त्या पद्धतीने असते आणि विसर्जन पण त्या पद्धतीनेच होणार आमचं. बरोबर. तो जैसे आप मूर्ति को लेके आए, आगमन किए, और वैसे विसर्जन करना भी जरूरी है क्योंकि आप उनको बीच में नहीं छोड़ सकते. आप 11 दिन सेवा किए हो बाप्पा का, और फिर उनको आधे अधूरे में छोड़ना भी अच्छा नहीं लगता है. आप छोड़ के चले आए बाप्पा का, फिर आगे क्या है आपको पता नहीं.
तो इससे अच्छा है कि आप विसर्जन करने के बाद आइएगा। बड़ी मूर्ति लाना तो ट्रेंड है, फेमस होना है, वो अलग बात है, लेकिन विसर्जन करना बहुत बड़ा एक टास्क है, तो वो ज़रूरी है। अगर विसर्जन सही से हुआ तो पूरा काम कंप्लीट हो गया बप्पा का, और आधा अधूरा काम किए तो मतलब छोड़ दिए, बीच में छोड़ दिए, या फिर कभी कभी क्या होता है कि मूर्ति वैसे के वैसे रह जाती है, फिर प्रॉब्लम हो जाता है। तो इससे अच्छा है कि आप विसर्जन पूरा प्रॉपर करिए, वो ज़्यादा अच्छा है। आता जर तुम्ही गिरगावला, हाच विषय एक थोडा छोटासा विषय घेतो, त्याच्यानंतर पुढे विषयावरती येतो. गिरगावमध्ये जर आपण गेलो आता 6 तारखेला, जेव्हा गिरगावमध्ये सगळेजण विसर्जन करतील, जेव्हा तुम्ही 7 तारखेला आपल्या बाप्पांची जर परिस्थिती बघताल तर JCBनी ट्रॉलीवरचे गणपती तोडून ते वेगळे केले जातात. म्हणजे ज्या देवाची तुम्ही एवढी पूजा करताय, 10 दिवस त्यांना आणताय, एवढं थाटामाटात आणताय, बसवताय, पूजा करताय, सोडून परत त्याला एका याच्यावरती सोडून तुम्ही निघून जाताय, तर ते चांगलं नाहीये. आणि त्याच व्हिडिओ भरपूर गिरगावचे व्हायरल होतात ते. उसके वजह से प्रॉब्लम हो रहा है, प्रॉब्लेम होतोय, तर असं नका करू. तो जो अभी ये बाप्पा है, अभी तो आज 3 दिन और बचा है बाप्पा का, उसके बाद में 6 तारीख को फिर विसर्जन होगा। तो आप लोग जरूर आइए यहाँ पे, बाप्पा का दर्शन कीजिए, आपको बहुत अच्छा ये आशीर्वाद मिलेगा। बाप्पा का चरण स्पर्श कीजिए। कोई ऐसा नहीं है कि VIP लाइन है या कोई VIP दर्शन है या कुछ ऐसा कुछ सिस्टम नहीं है। आप डायरेक्ट आइए, दर्शन कीजिए, बाप्पा का आशीर्वाद लीजिए, बिंदास आइए। और ये जो एड्रेस है, एड्रेस बता दीजिए जिसको आना है अगर, तो कैसे आएंगे? हाँ, मुंबईचा संकल्प सांस्कृतिक मंडळ. जर तुम्ही इथं आला माटुंगा लेबर कॅम्पमध्ये, ठीक आहे, माटुंगा लेबर कॅम्प आला इराणी हॉटेलच्या इकडे, इथं कुणालाही तुम्ही विचारलं मुंबईचा संकल्प किंवा संकल्प सांस्कृतिक मंडळाचा कुठे आहे मंडप, तर तुम्हाला कुणीही कुठे सांगेल, असं काही नाहीये. आणि ते जेवढं आता खेतवाडी सारखंच आपल्या इकडे सगळं झालेलं आहे. आपल्या इकडे खूप चांगले आणि सुंदर असे उभे गणपती आहेत. एक 7 ते 7 गणपती आपल्याकडे आहेत, ते चांगले आहे. आणि त्यांचं प्रत्येकाचं नाव आहे, जसं आपलं नाव आहे मुंबईच्या संकल्पाचं, तसं आपल्या आमच्या एरियामध्ये सगळ्यांचं नाव आहे. असं नाही की आमचंच नाव आहे, सगळ्यांचं नाव आहे. ठीक आहे. आणि आवर्जून या, तुम्ही आवर्जून या. लोक काय करताय, आता खेतवाडी या साईडला जात आहे, आता ही दुसरी खेतवाडीच आता येत्या 2 वर्षात आता तुम्ही बघाल की दुसरी खेतवाडी होणार आहे. बरोबर, ठीक आहे. तो ठीक है, तो फ्रेंड्स जरूर आइए, बाप्पा का दर्शन कीजिए और आपको बहुत मज़ा आएगा। तो अभी जो 6 तारीख तक आप सेवा कर रहे हो बाप्पा का, उसके बाद फिर विसर्जन करोगे, तो फिर आपको कैसा लगेगा? वो तो भावुक पल आहे. आता म्हणजे आता ते आज शब्दात नाही बोलू शकत. आता ज्या सणाची आपण 6 महिन्यापासून सुरुवात करतो, हळूहळू आणि आजच्या अनंत चतुर्थी झाल्यानंतर, बाप्पाचे विसर्जन झाल्यानंतर आपण एक घरी आलो, दुसऱ्या दिवशी एकदम ते पूर्ण खाली आणि अरे यार, आता मग ते कसं, मग आता तो एक ट्रेंड आहे की त्याच्या दुसऱ्याच दिवशी विसर्जन, दुसऱ्याच दिवशी बाप्पाचे 364 डेज, 365 डेज, असं तो एक ट्रेंड आहे आणि आम्ही तो फॉलो करतो. आमच्या मंडळातले सर्वजण फॉलो करतात त्याला. आहे काय विषय. ठीक है फ्रेंड्स, चलिए वीडियो को यहीं पर क्लोज करते हैं। और मंडल के लोग सब लोग बहुत अच्छे हैं, पूरा एकदम फ्रेंडली है। आप कभी भी आओगे तो आपको सेम ऐसे ही मिलेगा, जैसे आप वीडियो में देख रहे लोगों के सेम वैसे ही आपको मिलेंगे। ऐसा नहीं है कि यहाँ पे वीडियो के सामने कुछ और बोल रहे हैं और बाकी पीछे से कुछ और है, ऐसा कुछ नहीं है। कोई स्ट्रिक्ट नहीं है, सब कुछ नॉर्मली है, फ्रेंडली है। तो ज़रूर आइए, बाप्पा का दर्शन एक बार करके जाइए। तो चलिए फ्रेंड, वीडियो को क्लोज करते। गणपति बाप्पा, मंगल मूर्ति।